नमस्कार, लोकात्मा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी आहे जालना जिल्ह्यातून। शहरात येणाऱ्या गुटख्याच्या ट्रकवर पोलिसांची कारवाई। जालना शहरात येणारा 65 लाख रुपयाचा गुटखा आंबट चौक परिसरात पकडण्यात तालुका पोलिसांना यश आले आहे। सविस्तर माहिती अशी की बीड कडून जालना शहरात अवैधरित्या बंदी असलेल्या गुटखा वाहतूक करणारा ट्रक गुटखा घेऊन येत असल्याची गुप्त माहितीच्या आधारे तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी रात्रीच्या सुमारास कारवाई करत ट्रकला थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित 55 ते 60 गोण्यांमध्ये अंदाजे 65 लाख रुपये किंमत असलेला गुटखा पोलिसांनी ताब्यात घेऊन गुटखा वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकासोबत 10 लाख रुपये किमतीचा ट्रक ताब्यात घेत चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून हा गुटखा जालना शहरात कोणाकडे जात होता याचा अधिक तपास पोलीस करत आहेत। जालना शहरात ही कारवाई करण्यात आल्याने जालना शहरातील अवैध गुटखा विक्री होत आहे, तसेच माफियाचे मोठे जाळे हाती लागण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे। या कारवाईची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनोने यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। या संदर्भात लोकात्मा न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींनी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनोने यांच्याशी संवाद साधला असता त्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया बघूया काय म्हणाले। सदरचा गुटखा हा काल रात्री 12:30 वाजता वाहतूक करताना मिळून आलेला आहे। एक ट्रक आणि त्यामध्ये एकूण 55 ते 60 मोठे पोते मिळून आलेले आहेत। त्याचं किंमत काढून हे करणार अंदाजे 65 लाखाच्या जवळपासचा गुटखा अंदाज आहे। तरी एकदा फिर्यादीमध्ये आपल्याला जप्ती पंचनामा केल्यावर एक्झॅक्टली कळून जाईल। सदरची कारवाई ही पोलीस तालुका जालना येथील लक्ष्मण शिंदे, मदन गायकवाड, त्यानंतर माळी, वसंत धस, विशाल काळे यांनी केलेले आहे। सचिन आर्य एक होते सोबत, रवी लाटे। सदरचा गुटखा अजून कुठून आला होता आणि कुठे जात होता याबाबत अजून तपास करणं बाकी आहे। सध्या तर एकच जे माल वाहतूक करणारा ट्रक चालक होता त्याला ताब्यात घेतलेला, त्याकडून बाकीचे इतर नाव निष्पन्न पुढील कारवाई करीत आहोत। लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, जालना।